2026 ची बॅच. प्लीज लक्षात घ्या, TCS IBPS पॅटर्नने आधी शिकवलं जायचं 100%. परीक्षा व्हायची, नॉर्मलायझेशन जे काही आहे ते सगळं झालंय. आता ती मागची गोष्ट झालेली आहे. आज आपल्या हातामध्ये काय डिसिजन आहे ते म्हणजे MPSC परीक्षा घेणार आहे, म्हणून तुमचा अभ्यास MPSC लेवलचा असायला पाहिजे. जर तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करत असाल ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला जर गायडन्स हवं असेल ना, तर तुम्ही 100% त्याच शिक्षकांकडनं गायडन्स घ्यायला हवं जे या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत. या फील्डमध्ये एक्सपर्ट असणारे ते शिक्षक ज्यांनी आजपर्यंत कंबाईन गट ब आणि गट क साठी शिकवलेलं आहे. आणि याच प्रतीचं एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला तलाठी भरतीच्या या बॅच मध्ये ज्ञानदीप अकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, मग आता या बॅच मध्ये आपण काय काय घेणार हे लक्षात घ्या. मेजरली तुम्हाला या पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल, तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या परीक्षेचं स्वरूप सांगून द्यायचं होतं. ही बॅच मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला ही बॅच 100% मदत करणार आहे, कसं मी सांगेल. पण जे तारांबळ उडालेली आहे विद्यार्थ्यांच्या डोक्यांमध्ये, ते सॉल्व्ह करणं मला खूप जास्त गरजेचं वाटलं, म्हणून मी ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता हे आपल्या बॅच बद्दल बघा. ही बॅच तलाठी भरती पूर्व आणि मुख्य परीक्षा 100% ही लाईव्ह बॅच असणार आहे. पूर्ण लेक्चर्स, सगळ्या विषयाचे लेक्चर्स हे 110% लाईव्हच होणार आहे, याची काळजी घ्या. म्हणजे कुठलाही आधीचा मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार नाहीये. तुम्हाला लाईव्ह मटेरियल इथे असणार आहे, लाईव्ह टीचिंग तुम्हाला असणार आहे. जिथं गरज असेल, जिथे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तिथे आपण ओल्ड जे आपले लेक्चर्स आहेत ते दिले, ते पण तुमच्या भल्यासाठी, तुमचा अभ्यास लवकर व्हावं त्याच्यासाठी. पण आपली ही जी बॅच असणार आहे 100% ही बॅच पूर्णतः आपली लाईव्ह होणार आहे, जे तुम्ही नंतर रेकॉर्डेडही पाहू शकता. ओके, आता ही बॅच एनरोल करायची असेल तर ज्ञानदीप ऑल इन वन ऍप आहे, त्या ऍप वरती तुम्ही जायचंय. ती ऍप डाउनलोड केलं, लॉग इन केलं, त्याच्यावरती तुम्हाला तलाठी भरतीची जी बॅच आहे ती मिळून जाईल. आता तसं तर आपण ह्या बॅचचं जे फीज आहे ती ठेवली आहे 1999. ओके, पण जर का तुम्ही माझ्या नावाचा कुपन कोड वापरला NAN10, तर तुम्हाला फ्लॅट तिथल्या तिथे 10% डिस्काउंट मिळणार आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या मी काय म्हणते. ही बॅच असणार आहे 1999 ला, पण जर का तुम्ही माझ्या नावाचा कुपन कोड यूज केला NAN10, तर तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट तिथल्या तिथेच मिळणार आहे. आता तुमचा प्रश्न असणार, मॅडम काय घ्यायचं ह्या बॅच मध्ये, काय आहे एवढं बॅच मध्ये? लक्षात घ्या, या बॅच मध्ये पूर्ण लेक्चर्स लाईव्ह होणार आहेत, 100% लाईव्ह होणार आहेत. एकही जुनं तुम्हाला दिलं जाणार नाहीये. लाईव्ह बॅच असणार आहेत. रेकॉर्डेड बॅचचा ऍक्सेस तुम्हाला 1 वर्षाचा देतोय. परीक्षा कंप्लीट होणार आहे डिसेंबर मध्ये. लक्षात घ्या, ऑक्टोबर मध्ये तुमचं पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा त्याच्या 60 दिवसानंतर जवळपास डिसेंबर मध्ये आहे. तरी सुद्धा आपण ऍक्सेस 1 वर्षाचा देतोय. आणि ह्या लेक्चर्सचं आपली USP काय, की आपण अनलिमिटेड व्ह्यूज यामध्ये देणार आहोत. 100% अनलिमिटेड व्ह्यूज. कितीदाही बघा, जोपर्यंत तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता. ओके, त्याच्याऐवजी 230+ आपले लाईव्ह लेक्चर्स इथे होणार आहेत. सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर्स इथे होणार आहेत. स्पेसिफिकली जर तुम्हाला आकडा सांगायचा झाला आपला, तर आय कॅन गिव्ह यू दी एक्झॅक्ट नंबर की किती विषयाचे किती लेक्चर्स होणार आहेत. जस्ट अ सेकंड. आता हे बघा, आपली जी पूर्वचे आपले जे लेक्चर्स होणार त्यामध्ये बघा, मी विषय निहाय तुम्हाला सांगते. इतिहास घ्या सगळ्यात आधी. ठीक आहे, इतिहास, त्यानंतर अर्थशास्त्र, राईट, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर राज्यशास्त्र. हे मी तुम्हाला काय सांगते, आपले टोटल ढोबळमानाने किती लेक्चर्स होणार आहेत त्याची लिस्ट देते. सगळ्यात आधी बघा, इतिहास जवळपास 30 लेक्चर्स मध्ये आपण हे कंप्लीट करणार. त्यानंतर बघा, अर्थशास्त्र, हे सुद्धा आपण 30 लेक्चर्स मध्ये कंप्लीट करणार. त्यानंतर आहे विज्ञान, हे जवळपास 40 लेक्चर्स मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर आहे राज्यशास्त्र आपण कंप्लीट करणार 30 लेक्चर्स मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर
आहे आपला विषय ते म्हणजे भूगोल. भूगोल भूगोल हे आपण कंप्लीट करणार 30 लेक्चर्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे आपलं कव्हर होणार आहे ते म्हणजे 50 लेक्चर्स मध्ये सगळ्यात जास्त वेटेज, कारण की 20-22 प्रश्न या एका टॉपिक मधून येतात, म्हणून असे 50 लेक्चर्स या एका टॉपिक मधून होतील. आणि लास्ट राहिला आपला चालू घडामोडी, त्याला करंट अफेअर्स असं म्हणतो आपण. या चालू घडामोडीचे आपले टोटल किती लेक्चर्स होणार, तर ते म्हणजे 20 लेक्चर्स होणार आहे. कम्प्लीट करंट अफेअर्स यामध्ये कव्हर केलं जाणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे असणार आहेत आपले लेक्चर. तुमचे सगळे प्रश्न ऍड्रेस केले जातील. डू नॉट वरी अबाउट इट. प्रत्येक प्रश्न ना प्रश्न तिथं ऍड्रेस केला जाईल. आणि येस, ही फक्त आणि फक्त तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बॅच आहे. आयोगाच्या दृष्टिकोनाने, एमपीएससीच्या दृष्टिकोनाने आपण ही बॅच आणलेली आहे. क्लिअर. चला मग याच्या व्यतिरिक्त काय आहे बघा. तुम्हाला याच्या ऐवजी आता राहिलेत किती, लमसम 92-93 दिवस राहिले. आजचा जर दिवस सोडला तर एक 92 दिवस राहिले आहेत माझ्या मते, बरोबर आहे. 92 दिवसांमध्ये तुम्हाला लेक्चर्स करणं, त्याचं रिव्हिजन करणं कदाचित अवघड वाटू शकतं. 100% समजू शकते. तरीही आपला प्लॅन त्याच पद्धतीचा आहे. हे 230 लेक्चर 70 दिवसामध्ये कव्हर होतील असाच आपण प्लॅन केलेला आहे. म्हणजे वरचा जवळपास 1 महिना तुम्हाला सेल्फ स्टडी साठी, मॉक टेस्ट साठी मिळणार आहे. अशाच पद्धतीची प्लॅनिंग आहे. तरी सुद्धा बाबा काही विद्यार्थ्यांना वाटलं की बाबा मला हा विषय करायचा आहे, पण हा विषय माझा इकडून तिकडून होऊ शकतो, किंवा मी हा विषय जो आहे तो माझ्या स्वतःच्या नोट्स मधून करणार. ठीक आहे. जे विषय तुमचे अवघड जात आहेत तुम्हाला आणि तुम्हाला अर्जंट बेसिस वरती त्याचे लेक्चर्स हवे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला आपण रेकॉर्डेड बॅचचे लेक्चर्स देत आहोत. आधीचे जे काही लेक्चर्स झालेले आहेत विषयांचे, आधीचे म्हणजे 10 वर्षाच्या आधीचे नाही, मॅक्स टू मॅक्स जे आता मागची बॅच झालेली आहेत गट क ची, त्याचेच लेक्चर्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जाणार आहेत. फ्रेश मटेरियलच आहे ते, जास्त काही जुनं नाहीये. जस्ट फॉर द सेक काय की जर तुम्हाला लवकरात लवकर सिलेबस कंप्लीट करून पुढचा अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला वीकली प्लॅन दिले जातील. दर शनिवारी पुढच्या आठवड्याचा सगळा प्लॅन असेल. किती वाजता कोणाचं कुठल्या विषयाचं लेक्चर असणार आहे, किती तास असणार आहे, डिटेल प्लॅनिंग तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे. 100,000% वीकली प्लॅन तुम्हाला 100% मिळेल. मी तुम्हाला इथं काय दिलेलं आहे की प्रत्येक विषयाचे किती लेक्चर्स होतील हे सांगितलेलं आहे. आता कुठल्या आठवड्यामध्ये कुठल्या विषयाचे किती लेक्चर्स होणार आहे याची वीकली प्लॅनिंग वीकली बेसिसवरती, आठवड्याच्या बेसिसवरती तुम्हाला दर शनिवारी दिलं जाईल पुढच्या सोमवारीसाठी, पुढच्या सोमवारपासून पुढच्या आठवड्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे तर मी तुम्हाला सांगितलं, ही आपली USP आहे की आपण कुठल्याही व्ह्यूजची लिमिटच लावत नाही. एखादा लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येणार आहे. तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होईपर्यंत तुम्हाला तो लेक्चर बघण्यात येणार आहे, याच्यात काहीच एक दुजोरा नाही. याच्या ऐवजी आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांसाठी जे तलाठी भरती TCS IBPS पॅटर्न मधून आता आयोगाकडे आलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि हे ऍज अ विद्यार्थी मी तुम्हाला सांगते, शिक्षक नंतर ऍज अ विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा, जेव्हा तुम्ही दुसऱ्या पॅटर्न मध्ये जाताय किंवा दुसऱ्या परीक्षा पद्धतीमध्ये, परीक्षा स्वरूपामध्ये जात आहात, त्यावेळी तुम्हाला सगळं नवीन नवीन असतं. आता तुम्हाला 2 टप्पे आहेत बाबा. आधी 100 मार्काची तयारी करा, मग मुख्य परीक्षेला 400 मार्काची तयारी करा. हे खूप जास्त बर्डनसम होऊ शकतं आणि हे मी मान्य करते. ऍज अ विद्यार्थी म्हणून मी हे मान्य करते की हे बर्डनसम होऊ शकतं. तुम्हाला ऑब्व्हियसली आयोगाने समजून घेण्यासाठी सुद्धा वेळ जाऊ शकतो, बरोबर आहे. तुम्हाला अवघ्या असं 90 दिवसांवरती जर परीक्षा म्हटली, कसं कळणार तुम्हाला की आयोग कसं प्रश्न विचारतं बाबा, की आयोगाचं पॅटर्न काय आहे हे तुम्हाला करणं हे अवघड जाऊ शकतं. हे मी समजू शकते. ते ज्ञानदीप अकॅडमी सुद्धा समजू शकतं. म्हणूनच तुम्हाला इथं गरजेचं आहे PYQs. जे पूर्वी झालेले प्रश्न आहेत ते इथं का गरजेचे आहेत तुम्हाला, कारण की तुम्हाला इथून आयोगाने कसं प्रश्न विचारलेले आहेत, स्पेसिफिकली गट ब आणि गट क मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये काय पॅटर्न आहे, भाषा पद्धती कशी आहे. आता TCS IBPS मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना
कशाची सवय असेल की एकदम फॅक्च्युअल प्रश्न घेण्याची सवय असेल. आयोगाचं तसं नाहीये. आयोग थोडं अनालिटिकल बेसिस वरती जातं. फॅक्च्युअल जरी विचारलं तर ते थोडं एक लेवल अप फॅक्च्युअल बेसिस असतं. म्हणून तुम्हाला त्या पॅटर्न मध्ये ती माहिती करून घ्यावी लागेल. आता ही माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं घेता येईल, जेव्हा तुम्ही त्याचं पीवायक्यू विश्लेषण कराल. आता जर तुम्ही पीवायक्यू विश्लेषण करायचं म्हटलं की 2 वर्षाचे पेपर घेतले आणि विश्लेषण केलं, याने पीवायक्यू विश्लेषण होत नसतं. आणि तुम्ही म्हटलं की नाही मी करणार मागच्या 10 वर्षाचे पीवायक्यू विश्लेषण करत बघ. मग पुढच्या वेळी जेव्हा 2028 मध्ये येईल ना जाहिरात, तेव्हा तुम्हाला परीक्षा देता येईल. प्रत्येक वर्षी 100 प्रश्न आहेत. याचं अनालिसिस तुम्ही जर स्वतः करायला बसलात तर तुम्हाला 2028 उजाडेल. ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी तुमच्याकडे व्हिडिओ अनालिसिस घेऊन येते. 2013 पासून ते 2026 पर्यंत गट ब गट क च्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत, पूर्व मुख्य, प्लीज गेट दिस पॉइंट, 2013 पासून 2026 पर्यंत गट ब गट क पूर्व आणि मुख्य जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याचे सगळे पीवायक्यूज इथे डिस्कस केले जाणार आहेत. तेही व्हिडिओ अनालिसिस मध्ये. ही सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये मिळते. एक्स्ट्रा तुम्हाला काहीच पे करायची गरज नाहीये. हे जशा तसे तुम्हाला 1999च्या या बॅच मध्ये मिळणार आहे. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि समजा काही विद्यार्थी असतील की बाबा मला लेक्चर नाही बघायचं, मला वाचायला पाहिजे आहे, ते सुद्धा आपण कव्हर केले. डोंट वरी. तुम्हाला 2013 ते 26 पर्यंतचे गट क चे पीवायक्यू अनालिसिस, ज्यातून व्हिडिओ अनालिसिस घेतलं जातंय, त्याची ग्रीन बुक म्हणजे त्याची पीडीएफ रीड ओनली बेसिस वरती पीडीएफ देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे. ही सुद्धा बाब तेवढीच महत्वाची आहे आणि ही लक्षात घ्या. काय म्हणते मी, एक तर तुम्ही व्हिडिओ अनालिसिस बघू शकता किंवा तुम्हाला रीड ओनली बेसिस वरती ग्रीन बुक प्रोव्हाइड केली जाणार आहे. तुम्ही पीवायक्यूज जे झाले 2013 पासून ते आजपर्यंतचे जवळपास 13 ते 14 वर्षांचे हे पीवायक्यूज आहेत, ते तुम्ही तिथून वाचून घेऊ शकता. प्लीज गेट दिस पॉइंट. पीवायक्यूज वाचणं का गरजेचं आहे, कारण की, आणि हे तलाठी भरतींच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते, जे विद्यार्थी आधीपासून गटकची तयारी करतायत ना, त्यांना माहिती आहे आयोग कसं प्रश्न विचारतं. त्यांना एक पूर्व परीक्षा एखादी मुख्य देऊन झालेला असेल, ते सगळं खरे. माझं बोलणं तलाठी भरती, तलाठी पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सिरियस घ्या. सिरियस तुम्ही व्हायला पाहिजे, कारण की आयोगाकडे आता गेलेला आहे. पण टेन्शन अजिबात घेऊ नका. कुठलीही अडचण, कुठलीही प्रॉब्लेम विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासादरम्यान जे काही अडचण येऊ शकते, त्याचं प्रत्येक सोल्युशन आपण या बॅच मध्ये प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलाय. बघा, तुम्हाला लाईव्ह लेक्चर दिले, तुम्हाला रेकॉर्डेड आधीचे लेक्चर्स दिले, आणि इम्पॉर्टंट पॉइंट, तुम्हाला 1900+ पेजेसचे क्लास नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. की तुम्हाला लेक्चर्स तर बघायचे, पण तुम्ही आता लिहित बसणार, स्वतःचे नोट्स काढत बसणार, पुन्हा उजाडतं 2028. कामाचं आहे नाही. म्हणून 1900+ 1900+ पेजेसचे क्लास नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुमच्या कोर्समध्ये दिलेले आहेत, ज्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. एकदम फिजिकल कॉपी तुमच्या स्वतःकडे ठेवू शकता. आणि ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे तुमच्या अभ्यासादरम्यान. याच्या व्यतिरिक्त बघा, माइंड मॅप्स, ज्ञानदीप अकॅडमीचे माइंड मॅप्स तुम्हा सर्वांना माहितच असणार आहे. या माइंड मॅप्सची व्हिडिओ सिरीज, म्हणजे हे माइंड मॅप्स जिथे शिकवले गेलेले आहेत त्याची व्हिडिओ सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये फ्रीली प्रोव्हाइड केली जाणार आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जे काही हे सगळे विषय आहेत त्याची सगळी फ्री जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. माइंड मॅप्स करणं का गरजेचं आहे? आता ऑब्व्हियसली हा त्या विद्यार्थ्याचा स्वतःचा निर्णय असणार आहे, पण त्याने माइंड मॅप्स केल्याने काय होईल, तर तुम्हाला एकतर कलरफुल चार्ट्स, डायग्राम्स, फ्लो चार्ट्स याच्या मदतीने इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे, आणि ती तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, रिटेन करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आता हे सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे, 2025 मध्ये गट ब गट क च्या परीक्षांच्या जेवढ्या काही टेस्ट सिरीज झालेल्या आहेत त्या टेस्ट सिरीज फ्री स्वरूपामध्ये तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याचं डिस्कशन सुद्धा तुम्हाला फ्रीली इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त
प्रत्येक विषयाचं विषय निहाय आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्व विषयांचं मिळून, जसं तुम्ही परीक्षामध्ये जाऊन बसणार आणि हातात तुमचा पेपर येणार, त्याच पद्धतीनं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज सुद्धा तुमची इथे घेतली जाणार आहे, प्रत्येक विषयाची आणि सगळे तुमचे विषय मिळून सुद्धा. त्याचं पूर्ण प्लॅन तुम्हाला आपल्या कोर्समध्ये ऍपमध्ये गेल्यावरती मिळून जाणार आहे. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, मेंटरशिप. मेंटरशिप काय असते? एखाद्या विद्यार्थ्याला कुठेही काहीही अडचण आली, त्याला एक ना दोन विचार करता डायरेक्ट तो ज्याच्याकडे जाऊ शकतो तो त्याचा मेंटॉर असतो. कुठलाही प्रश्न ज्या व्यक्तीला तो विचारू शकतो तो त्याचा मेंटॉर असतो. आणि असं मेंटॉरशिप गायडन्स आम्ही ज्ञानदीप अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. कसं? तर हा हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला दिलेला होता बघा, हा आपला हेल्पलाईन नंबर. याच्यावरती तुम्ही कुठंही काहीही कशाही पद्धतीची अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स, सगळे डाऊट्स इथेच सॉल्व्ह केले जातील. काहीही अडचण आली, तुम्हाला परीक्षा अर्ज भरताना प्रॉब्लेम येतोय की तुम्हाला इतर कुठलं काही प्रॉब्लेम येतोय, कॉल द नंबर. तुम्हाला कुठलंही अडचण इथून सॉल्व्ह केलं जाईल. डोंट वरी अबाउट इट.